पाथर्डी तालुक्यातील मौजे कुत्तरवाडी येथे वनविभागाच्या शासकीय जमिनीबाबत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। हस्तांतरणास बंदी असलेल्या वनजमिनीची कोणतीही शासकीय परवानगी न घेता खरेदी विक्री करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या व्यवहारांवर संबंधित जमिनीवर चक्क 7/12 नावही चढवण्यात आल्यानं महसूल आणि वनविभागाच्या कार्यपद्धतीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला। या संदर्भात कुत्तरवाडी येथील रहिवासी अंबादास दादाबा गायकवाड आणि बाळू गोविंद खेडकर यांनी लेखी तक्रार सादर केली आहे। त्यांच्या निवेदनानुसार महसूल खात्यातील निवृत्त मंडळ अधिकारी भुजंगनाथा दहिफळ यांनी त्यांच्या कुटुंबियांनी गट क्रमांक 66-1-3 लगत असलेल्या वनविभागाच्या शासकीय जमिनीवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलं आहे। ही जमीन वनविभागाच्या मालकीची असून तिच्या खरेदी विक्रीस तसेच हस्तांतरणास स्पष्टपणे बंदी असतानाही संबंधितांनी नियमांना हरताळ फासत व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही शासकीय पूर्वपरवानगी नसताना हा व्यवहार पूर्ण होऊन महसूल नोंदीमध्ये फेरफार करून 7/12 नावं नोंदवण्यात आली असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे या प्रक्रियेत महसूल विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी संगनमतानं डोळेझाक केली का हा प्रश्नही उपस्थित होतोय। तक्रारदारांच्या दाव्यानुसार या जमिनीवर फळबाग विकसित करून दरवर्षी सुमारे 30 ते 40 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं जात असल्याचंही सांगितलं जातं। त्यामुळे शासनाच्या मालकीच्या वनजमिनीवरून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या संदर्भात अनेक वेळा स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। अखेर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनीच आमरण उपोषण सुरू केलं। या उपोषणाची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी पाथर्डी यांनी संबंधित प्रकरणात लेखी आश्वासन दिलं आहे। त्यानुसार मौजे कुत्तरवाडी येथील वनविभागाच्या गट क्रमांक 66-1-1 क्षेत्र 28.55 हेक्टर या जमिनीची अचूक सीमा आणि हद्द निश्चित करण्यासाठी वनसर्वेक्षकांची मागणी करण्यात आली आहे। हद्द निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी अतिक्रमण आढळल्यास ते तात्काळ हटवून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलं। मात्र ग्रामस्थांनी केवळ अतिक्रमण काढण्याच्या आश्वासनावर समाधान न मानता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी कायम ठेवली आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण तूर्त स्थगित करण्यात आलं। दिसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी। माझा विषय असा आहे, भुजंगनाथा दहिफळे हे 2006 साली इथं सरकारी अधिकारी म्हणून तहसीलमध्ये कार्यरत होते। तर त्यांनी 2006 पासून 10 ते 12 एकरवर फॉरेस्ट खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून तिथं आंब्याच्या झाडाचा बाग लावलेला आहे आणि त्या बागाचं ते दरवर्षी बी 30 ते 40 लाख रुपये उत्पन्न घेतात। तरी त्यांना फॉरेस्ट खात्याचे कुठलेही अधिकारी जाऊन बोलत नाहीत आणि त्यांचा डोळे आंधळे करून बसल्यासारखे ते बसलेले आहेत। तर त्यांच्या ह्या जी माहिती असून जे एखादा कर्मचारी फॉरेस्ट खात्याच्या त्याच्या दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावं आणि ज्यांनी अतिक्रमण केलं ते त्याच्यावर बी कारवाई करावं अशी माझी मागणी आहे। आणि ते भेटणार त्यांना जी आम्ही मागणी केलेली आहे की बा हे फॉरेस्ट खात्यावर अतिक्रमण झालेलं आहे हे तुम्ही काढा, ते काय देते काय नाही आम्हाला बघावं लागेल ना। आता आमची मागणी पूर्ण होणारच ना, मागणी पूर्ण ते म्हणले आम्हाला ते मोजणी द्यावं लागते। मग ते मोजणीची तारीख दिली की आम्हाला आम्ही ते पत्र घेऊ। माझं नाव अंबादास दादाबा गायकवाड बरं का, राहणार कुत्तरवाडीच्या शिवारात एक भुजंगनाथा दहिफळे नावाचा एक महसूलमधला माजी सर्कल अधिकारी, तो रिटायर आहे सध्या, पण तो कामावर असताना 2006 साली त्यांनी एक कायकडी समाजाची 7 एकर जमीन खरेदी केली। कायकडी समाजाला मिळाली होती फॉरेस्टची आणि एका मातंग समाजाची चिंचपूर हद्दीत 8 एकर जमीन फॉरेस्टची जमीन मिळालेली ती पण खरेदी केली। असं 15 एकर क्षेत्र त्यांनी खरेदी केलेलं आहे। त्यात कुत्तरवाडी हद्दीतले जे 7 एकर आहे त्यात त्यांनी 25 एकर आंब्याचा बाग लावला। तर आंब्याचा बाग 2006 साली लावला त्यांनी। तर तो आतापर्यंत त्या आंब्याचा उपभोग घेतो। दरवर्षी किमान 25-30 लाख रुपये त्या फळाचं उत्पन्न घेतो। संत्री आणि आंबा दोन्ही मिळून झाडे आणि खात्याची संपूर्ण क्षेत्र फॉरेस्ट खात्याचं आहे। एवढं अतिक्रमण इतकं मोठं ते फॉरेस्टला काय दिसलं नाही किती दिवस, पण फॉरेस्टने दुर्लक्ष केलं आणि आम्ही शेजारी ते आम्हाला बी गावात कोणती महसूलमध्ये असल्यामुळं त्याच्या विरोधात कोणी बोलत नाही, ते दादागिरीमुळे दहशतीमुळं। तर त्याचं ते अतिक्रमण त्याचं काढलं पाहिजे तात्काळ। फॉरेस्टची जमीन आहे ती फॉरेस्ट ताब्यात घेतली पाहिजे।
विस्तार मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.